आपण सर्वांनी अक्षय तृतीया हा सण मोठ्या थाटात आणि आनंदाने साजरा केला. पण तुम्हाला माहिती आहे का याच्या मागचे कारण काय? अक्षय तृतीया हे नाव कसे पडले? तर आज ते आपण जाणून घेऊ. वैशाख महिन्यातल्या 15 दिवसातली पहिली शुद्ध तृतीया असते. अक्षय मिळणारे पुण्य आणि पहिली तृतीया ही शुद्ध तृतीया असल्यामुळे याचे नाव पडले अक्षय तृतीया. भगवान परशुरामांची जयंती म्हणून सुद्धा अक्षय तृतीया साजरी केली जाते. महाराष्ट्रात याला पितृंचा सण म्हणूनही संबोधले जाते. या अक्षय तृतीयेचे आणखीन एक महत्त्व म्हणजे स्वतः श्रीकृष्णांनी याचे महत्त्व आणि याचे पुण्यकर्म युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला स्वतः सांगितले आहे.